शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. चला कॅमेरा ऑन करा. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. मॅम. वाट पाहत होतात का शाळा कधी सुरू होते अशी? हो नाही. मॅम. हो मॅम. आल्या चिमण्या आल्या. नमस्कार मॅम. नमस्कार. 2 मिनिटं थांबूया, मग प्रार्थना म्हणूया. आहे का लक्षात सगळ्यांच्या? कोण कोण विसरलंय? सगळ्यांच्या लक्षात आहे ना प्रार्थना?
ऋषदा जॉईन व्हायच्या आधीच लेफ्ट झाली. चला, पहिलं कडवं सुरभी म्हणेल, दुसरं ओजस्वी म्हणेल, तिसरं आदी म्हणेल. ठीक आहे, आधी लक्षात आहे का? आधी अनम्यूट कर. लक्षात आहे का प्रार्थना? माझ्या लक्षात नाही. नाहीये. मग सुरभी, ओजस्वी आणि अनगाद्विका. ठीक आहे, सुरुवात करा. हात जोडा, छान बसा ताठ, हसा छानपैकी मस्त. हा, चला सुरुवात. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तो बरी देई आम्हाला काजव्यांचे दागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. निर्मिती, प्रियल, पार्थ, ओवी आणि चिन्मय. ऋषदा, तुझा काय प्रॉब्लेम आहे ग? ऋषदा, चला व्हिडिओ ऑन करा. अनगाद्विका आधी. आता कोणी बंद करायचं नाही बरं काय, मी सारखं नाही सांगणार. आता तुम्ही मोठ्या वर्गातली मोठी मुलं आहात. कोण कोण लहान आहे सांगा मला. कोण पहिल्या वर्गात, कोण आहे पहिलीत, कोण आहे किंवा नर्सरीमध्ये कोण आहे? कोण आहे का नर्सरीमध्ये? नाही ना. आता आपल्या शाळेला किती वर्ष झालेत माहितीये का तुम्हाला? 5 पूर्ण होतील आता जुलैमध्ये. 5.5 4.5 वर्ष झाली आपल्या शाळेला, हो की नाही? ऋषदा, आधी काय प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली माझ्याकडे ते पुस्तक नाही म्हणून मी PDF शोधतोय. नको पुस्तक. आज आपण वेगळंच करणार आहे. पुस्तक आणि PDF आणि हे जमणार नाही ना आपल्याला. मग तुम्ही PDF कुठे वाचणार? आणि पुस्तकं मी मागवली आहे. हा, ते आली की देईन मी, मग आपण सुरू करू. ठीक आहे, तोपर्यंत आपण दुसरं बाकी पण आहे ना खूप शिकायसारखं, ते आपण शिकू. जरा आज रिव्हिजन घेऊ. हा, ओके नाही? ऋषदा, तुझा काय प्रॉब्लेम आहे? आहेस का नाहीस तू? ऋषदा,
ऋषदा, तू माईक नाही ऑन केला. माईकने नाही जॉईन झाली. मॅडम कुठे फिरतायत मास्क लावून? मॅम माझा आवाज येतोय? हा, येतोय आवाज तुझा. तू ठीक नेटवर्क आहे. चांगला आहे तिथे बस बघूया. हो मॅम. आणि व्हिडिओ ऑन कर. ओजस्वी, तर सुट्टीत काय काय केलं कोण सांगणार आहे मला? काय नवीन काय शिकलात सांगा बघूया. दिवाळीच्या सुट्टीत काय केलं? नाताळच्या सुट्टीत काय केलं? पार्थ, कसा आहेस? मी छान आहे. तुम्ही छान कसे आहे. आहात? थंडी किती आहे तिकडे? आहे थंडी, पण आता थोडस गरम होतंय. गरम होतंय. आणि शाळा सुरू झाली का तुझी सुट्टी आहे? शाळा सुरू झाली. झाली का? चालेल. ते पण सगळ्यांच्या सुरू झाल्यात शाळा आता. काय काय आठवतंय का आपण काय काय शिकलो होतो? हा, हो, थोडं. थोडं. कोणी कोणी वाचलं का मराठी काहीतरी सुट्टीत? लिहिलं का, वाचलं का? हम्म, कोणीतरी वाचलं का सांगा बरं मला. विसरून जायला होईल ना सगळं. आहे ते पुस्तक तरी वाचायचं की नाही? बरं, मला सांगा बघूया. मला प्रत्येकाने एक एक म्हण सांगायची आहे. म्हणी लक्षात आहेत का? काय अनघा, अद्विका हसू येत आहे? लक्षात आहेत का म्हणी म्हणजे काय आपण शिकलोय? म्हणी, वाक्प्रचार. वाचाल तर वाचाल. हा, वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल, बरोबर. आता मी जे काय म्हणलं त्याला योग्य अशी म्हण सांगितली तुम्ही. मी विचारलं वाचलत का? तिने काय म्हटलं? वाचाल तर वाचाल. कोण अर्थ सांगेल याचा? मॅम जर आपण पुस्तक वाचले तर आपण म्हणजे अडचणीत असेल तर आपण वाचू. वाचू म्हणजे आपली जपणूक हे होय. आपल्याकडे जर हे असेल, माहिती असेल कुठल्याही गोष्टीची, तर आपण त्यातनं तरून जाऊ की नाही. संकटात जर सापडलो पण आपल्याला माहिती आहे त्यातनं कसं सुटायचं, तर आपण त्यातनं बाहेर येऊ. वाचाल तर वाचाल. आता वाचाल हा एक शब्द आहे, पण त्याचे अर्थ दोन आहेत, हो की नाही? एक आहे वाचन करणे आणि संकटातून वाचणे. दोन वाचाल एकात आहेत, पण अर्थ दोन्ही वेगवेगळे आहेत, हो की नाही? तृषदा काय करतेय? वाचाल तर वाचाल. हा, कळलं सगळ्यांना? जर थोडक्या शब्दात मोठा अर्थ सांगतात ना, त्याला म्हण असं म्हणतात. ओके. आणखीन कोणाला तसं येत आहे? एक आता या दोघे, अजून एक तुम्ही सांगा. अनघा, अद्विका, आता कोणी सांगितली? मी अद्विका. हा, मग अनघाने एक सांगायची आता. हा, सुरभी तू सांग. खूप आहेत अशा. मी एक दोन सांगू मग आठवेल तुम्हाला. हा, अति तेथे माती, थेंबे थेंबे तळे साचे. आठवलं काही? दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी. आठवतंय का असं काही शिकवलेलं? एकच मिनिट आठवतंय. आठवतंय. हातच्या कंकणाला आरसा कशाला. आता एक काम करते, मी 5 म्हणी सांगते, आपण त्याचे अर्थ बघूया. ओके, लिहून घेता तुम्ही? वही पेन आहे का जवळ? हो मॅम. घ्या, लिहून घ्या. पहिलं घ्या, अति तेथे माती. ती कुठला काढा? अति मधला. म्हणीचा नी दुसरा ना? अति मधला ती पहिला.
नाही नाही, म्हणी मधला नी म्हणी दुसरा. मधला आणि दुसरा. हम्म. अति तेथे माती. अति दुसरा. अति, हा, ती पहिला येतो. ओ अति अति. तेथे माती. मॅम पहिलं वाला काय होतं? पहिला हेच सांगितलं. पहिलंच अति तेथे माती सांगितलं. हम्म. हम्म. लिहिलं? अति तेथे माती. थेंबे 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 जागा सोडायची का अर्थ लिहायला? अर्थ मी समजावून सांगेन, लिहायचं जरा अवघड ठीक होईल आहे. ना. हम्म. नंबर द्या, 1 2 3 4 5. थेंबे 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 तळे साचे. आधी लिहितोस का? झालं लिहून? हा, अति तेथे माती. दुसरं थेंबे थेंबे तळे साचे. झालं? दुसरं थेंबे थेंबे तळे साचेचं ना. हा, दुसरं. हा, मग तिसरं, हातच्या कंकणाला. हात हातच्या कंकणाला आरसा कशाला. मॅम तुम्ही रिपीट करू शकता का? आता रिपीटच करते की. अति तेथे माती. तू लिहिते ना? तू आडवा कर तुझा मोबाईल, म्हणजे दिसेल तुला चांगलं. अति तेथे माती. झालं? दुसरं, थेंबे थेंबे तळे साचे. झालं? आणि तिसरं आता, हातच्या हाताच्या हातच्या कंकणाला आरसा कशाला. झालं मॅम. झालं? सगळ्यांचं झालं का? हो मॅम. हो मॅम. पी हळद हो गोरी. काय? पी हळद पी हळद हम्म हो गोरी. मॅम तुम्ही रिपीट करू शकता का चौथं वालं? पी हळद हो गोरी. हा पी 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 पिणे. हा हळद, हळदच टर्मरिक. हो गोरी. पी हळद हो गोरी. झालं? तेरड्याचे रंग. काय काय काय? तेरड्याचे रंग. तेर तेरड्याचे चे रंग. हम्म 3 दिवस. 3 दिवस. हम्म.
झालं 5 झाल्या ना. हम्म. आता ह्याच्यात कसं असतं माहितीये, हे असं रूपक दिलेलं असतं, कशाचं तरी उपमा दिलेली असते आणि त्याच्यावरनं खूप मोठा अर्थ आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला असतो, त्याला म्हण म्हणतात. असं उपमा आपल्या दिला. आता आम्ही मराठी शाळेत शिकलो ना, आता आमच्या बोलण्यात खूप अशा म्हणी येतात, कारण आम्हाला त्याचा अर्थ तेव्हा त्यांनी समजावून सांगितलाय. आता तुम्ही इंग्लिशमध्ये पण असतील ना प्रॉव्हर्ब्स आणि हे टिट फॉर टॅट, आहे की नाही, जशास तसे. तसंच ह्या मराठीतल्या म्हणी आहेत. तुम्ही आता इंग्लिशमध्ये ते शिकत असाल, हो की नाही. त्या मराठीतल्या म्हणी आहेत, आपल्या झाल्या आहेत, त्या आधी घेतल्या आहेत, पण आता तुम्ही मॅम, विसरल्या असणार, हो ना. तुम्ही रिपीट करू शकतात? कुठलं राहिलं तुझं? 2. दुसरे राहिले. हम्म. सुरभी वाच एकदा सगळ्या. मी लिहिलं नाही अति ना. तिथे माती. लिहिलेस तू पार्थ? हो. हम्म. दुसरी वाच. थेंबे थेंबे तळे साचे. लिहिलेस? सगळ्यांनी अ चेक करा एकदा. तिसरी. हा हातच्या कंकणाला आरसा कशाला. हातच्या कंकणाला आरसा कशाला. लिहिलेस पार्थ? हो. हा. चौथं काय आहे? पी हळद हो गोरी. पी हळद हो गोरी. हो. आणि 5वं, तेरड्याचे रंग 3 तेरड्याचे दिवस. रंग 3 दिवस. हम्म. आता पहिलं आहे आपलं अति तेथे माती. याच्यावर मी पहिल्या एका ह्याच्यात तुम्हाला गोष्ट पण सांगितली होती, राजाची. आठवते का? राजाचा एक आवडता पोपट असतो आणि त्यांनी सांगितलेलं असतं, ते सांभाळायला दिला असतो सेवकांकडे आणि त्यांना सांगितलं त्याची काळजी घ्या, जर तो मेला तर बघा, असं एक अट असते. आणि मग त्याचा फतवा त्याने काढलेला असतो की सगळ्यांनी गाण्यातच बोलायचं. आठवतंय? नाही आठवत आहे. कोणाला माहितीये का ही गोष्ट? ओवी, तुला माहितीये? मॅम नाही मॅम. नाही माहिती? मग सांगू मीच. ओके. ओके. हो. मला असं वाटतं की अकबराचीच गोष्ट आहे ही, पण आय एम नॉट शुअर. एक राजा असतो, त्याला असं एक काही गोष्ट, कुठलीही गोष्ट अति करायची सवय असते. अति म्हणजे खूप जास्त. आता मी नेहमी सुरभीला म्हणते अति करू नकोस, म्हणते की नाही. कुठलीही गोष्ट अति केली की त्याची माती होते. माती म्हणजे खरी खरी काही माती होत नाही, ते फुकट जातं. तुम्ही काय जे कष्ट घेता किंवा काय त्याच्यासाठी मेहनत घेता, ते सगळं फुकट जातं. खूप कुठलीही गोष्ट अति केली, खूप दंगा केला तरी त्रास होतो, खूप हसलं, खूप अभ्यास केला तरी त्रास होतो. कुठलीही गोष्ट अति म्हणजे खूप जास्त झाली तर त्याचा त्रास होतो. तर असा एक, आता त्याची एक गोष्ट आहे. एक राजा असतो, त्याला असं काही असं म्हणजे अतिच करायची सवय असते. तर एकदा तो गाणं ऐकतो, तर त्याला वाटतं की वा किती छान आहे, माझं मन प्रसन्न झालं गाण्याने. म्हणून तो दवंडी पेटवतो राज्यात की आजपासून सगळ्यांनी गाण्यातच बोलायचं. आता गाण्यात रोजचं, आता हे मी जर म्हणायचंय गाण्यात मला बोलायचं झालं तर किती वेळ लागेल ना हे सांगायला मला कुठलीही गोष्ट. मी आज की नाही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, असं बोलत बसलं तर संपेल का माझी गोष्ट? सगळा वर्ग संपेल पण गोष्टच संपणार नाही. हे झालं अतिपणा करणं. पण तो राजा असा जरा खुळचट असतो. तो म्हणतो की सगळ्यांनी माझ्याशी गाण्यातच बोलायचं आणि जो कोण गाण्यात नाही बोलणार त्याला मी शिक्षा देणार. त्याचा एक आवडता पोपट असतो. त्यांनी आता राजा तर काय पोपटाची काळजी घेऊ शकत नाही ना, त्यांनी ते एका सेवकाला ते सांगितलेलं असतं की या पोपटाची तू काळजी घ्यायचीस आणि जर ह्या पोपटाला काही झालं तर मी तुला शिक्षा करणार. आता ही पण गोष्ट अति आहे की नाही. आता पोपट शेवटी प्राणी आहे, तो काहीतरी आजारी पडणार, काहीतरी होणार त्याला, किंवा तो मरणार, हो की नाही. त्याला काही झालं तरी तूच जबाबदार आहेस असं त्या सेवकाला सांगितलेलं असतं. एक दिवशी काय होतं, हे सुरू असतं राज्यात सगळं संगीतात बोलणं.
हळूहळू सगळे बोलत असतात संगीतात. एक दिवशी तो सकाळी सेवक उठतो आणि बघतो तर काय, पोपट पिंजऱ्यात मरून पडलेला असतो. तो राजाचा आवडता पोपट असतो, राजाला तर सांगायला पाहिजे. आणि जर सांगितलं राजाला पोपट मेलाय, तर राजा काय करणार आहे, सेवकाला शिक्षा करणार आहे. आता सेवक काय करतो, सेवक हुशार असतो. तो जातो राजाकडे आणि राजाला म्हणतो, कशात बोलायचंय आता, गाण्यात बोलायचंय की नाही. तो गाण्यात सांगायला लागतो, महाराज महाराज महाराज. महाराज म्हणतात, अरे बोल ना पुढे गाढवा, असं म्हणतात महाराज. पुन्हा हा म्हणतो, महाराज महाराज. महाराजाचा राग यायला लागतो, कारण हा पुढे काही बोलतच नाही, नुसतं महाराज महाराज गात बसलाय. पुन्हा पुन्हा ओरडतो. राजा पुन्हा ओरडतो, तो म्हणतो, आपला आवडता आवडता आवडता. अरे पुढे काय. राजालाच आता खूप राग यायला लागतो. मग राजा हा म्हणतो, तू संगीतात बोलू नकोस, पटकन सांग मला. तर म्हणतो, पण महाराज तुम्ही शिक्षा कराल. नाही, मी नाही शिक्षा करत, तू सांग आधी, लवकर सांग मला, माझ्या पोपटाला काय झालं. आता पुन्हा संकट आलं सेवका पुढे, की मेलाय सांगितलं तर राजा शिक्षा करणार. सेवक काय सांगतो, आपला प्रिय पोपट असं मान टाकून पडलाय, त्याचे पाय वर झाले आणि तो काही हालचालच करत नाहीये. महाराज म्हणतात, अरे गाढवा तो मेलाय म्हणजे. तो म्हणतो, काही सेवक म्हणतो की तुम्हीच आता म्हणलात तो मेलाय, मी काही म्हटलेलं नाही मी तो मेलाय म्हणून, तुम्ही म्हटलाय, पण पोपट मेलाय. मग राजा जातो तिकडे. राजाच्या लक्षात येतं हे सगळं काय कशामुळे झालं, त्याच्या अति करण्यामुळे झालं की नाही. त्यांनी जर असं सांगितलं नसतं, संगीतात बोल किंवा पोपट मेलाय सांगू नकोस, तर मग सेवकाला एवढी मेहनत करायला लागली नसती, हो की नाही. म्हणून काय म्हणतात, अति तेथे माती. मुळे कुठलीही गोष्ट अति करायची नाही, एका लिमिट मध्ये करायची, असा या म्हणीचा अर्थ आहे. आणि ह्याला म्हणूनच म्हणी म्हणतात, की एवढं म्हंटल अति तेथे माती, की तुम्हाला कळलं पाहिजे त्याच्या मागची गोष्ट काय आहे. ठीक आहे. अशा या बाकीच्या पण म्हणी आहेत. दुसरी कुठली आहे सांगा. थेंबे थेंबे तळे साचे. आता याच्यावरनं कोणाला सुचतंय का काही, काय असेल सांगा. थेंबे थेंबे तळे साचे काय असेल, जरा विचार करा. ओवी जिया, सुचतंय का काही. मॅम असं थेंब थेंब टाकून मग एक तळ होते. थेंब थेंब टाकून म्हणजे पाऊस कसा पडतो सांगा मला, थेंब थेंब येतो की नाही. जोराने थोडस थेंब. थोडस पडलं तरी म्हणजे अगदी हलका पाऊस असला, थेंब थेंब पाऊस पडत असला तरी तरी खाली तळ जमतं की नाही. हा. खूप मोठा पाऊस आला तर पाणी लगेचच भरतं, पण जरी जरी थेंब 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 पाऊस आला तरी तळ साचतं की नाही खाली. म्हणजे ह्याचा काय आहे माहितीये, याच्या मागचा अर्थ, तुम्ही कुठली गोष्ट थोडी थोडी जरी सुरू केली तरी ती खूप होऊ शकते. जे उदाहरणार्थ पैसे, रोज 1 रुपया साठवलात तुम्ही, तर हळूहळू किती होतील, 1 महिन्याचे 30 रुपये होतील, हो की नाही. त्या हळूहळू जरी तुम्ही बचत सुरू केली किंवा कुठलं काम हळूहळू करायला सुरुवात केलं, तरी एक दिवशी ते पूर्ण होईलच, असं त्याच्या मागचा अर्थ आहे. तुम्ही पैसे साठवतात ना तुमच्या पिगी बँक मध्ये, ते काय एकदम तुम्ही त्याच्यात हजारो लाखो रुपये घालत नाही की नाही. आहे की नाही पिगी बँक तुमच्याकडे, आहे ना, प्रत्येकाकडे असतेच, हो ना. कोणी कोणी खाऊला पैसे देतात, आई बाबा काहीतरी पॉकेट मनी देतात, टाकता की नाही तुम्ही, किंवा बक्षीस मिळतं कोणाला, मग ठेवता ना, ते बाजूला ठेवता ना. आहे का पिगी बँक सगळ्यांकडे, कोणाकोणाकडे आहे सांगा बरं. सगळ्यांकडे, हो की नाही. मग त्यात पैसे कसे टाकता तुम्ही सांगा. थोडे थोडे टाकता की नाही, कधी एखादं कॉइन, कधी नोट, काय एकदम एवढे टाकता नाही ना, थोडे थोडे टाकता की नाही. पण मग ते थोडे थोडे मिळून आता खूप झाले असतील ना तुमच्या पिगी बँक मध्ये. हा, जशी कुठली गोष्ट आपण जरी थोडी 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 जमा केली तरी ती मोठी होऊ शकते, असा त्याचा अर्थ आहे. थेंबे थेंबे तळे साचे. तुम्ही ज्ञान सुद्धा जे आहे ना शिकता, ते एकदम सगळं शिकता का, नाही की नाही, थोडं थोडं शिकता ना.
पहिले पहिले 10 ओळी टीचर वाचून दाखवतात, ते समजावतात. पुन्हा पुढच्या 10 ओळी वाचून दाखवतात, मग ते समजावतात. हळूहळू शिकवतात की नाही? काय एकदम सगळं बसा 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 ओतून टाकतात? नाही ना, हळूहळू शिकवतात ना. त्याला म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे. एक चॅप्टर शिकवायला कधी कधी 1 दिवस किंवा 2 दिवस पण लागू शकतात की नाही तुम्हाला. पण मग तुम्हाला अख्खा धडा शिकवून होतो, मग तो तुम्हाला चांगला समजतो पण. हो की नाही? कळतंय की नाही? हो मॅम. कळलं ना. मग ह्याला म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे. हा, हळूहळू जरी गोष्ट केली तरी ती मोठी होऊ शकते. एकदमच सगळ्यांनी एकदम सगळं करायची जरूर नाही. हळूहळू तुम्ही सुरुवात केली काही श्लोक शिकायला तरी ते पूर्ण होणारच तुमचं. हा, पुढचं काय आहे? दुसरं काय आहे? हातच्या कंकणाला आरसा कसा? कशाला? कशाला? कशाला माहितीये? कंकण म्हणजे काय माहितीये तुम्हाला? माहितीये का कंकण? मॅम बँगल. कंकण म्हणजे बांगडी का? आता हातात जी बांगडी घातली ती आपल्याला सरळच दिसते ना डोळ्याला. ते आरशात जाऊन बघायला लागतं का? आरशात आपण काय बघतो? जे आपल्याला दिसत नाही, आपला चेहरा आपल्याला दिसत नाही, मग तो आपण जाऊन आरशात बघतो ना. मग बांगडी बघायला आरशात जायला पाहिजे का? आरशासमोर जायला पाहिजे का? नाही ना, सरळ दिसते ना आपल्या डोळ्याला हातातली बांगडी. जे सरळ स्पष्ट गोष्ट आहे ती दुसरीकडे जाऊन कशाला हे करायची, माहिती काढायची किंवा काय? बरोबर की नाही? जे स्पष्ट आपल्याला दिसतंय समोर आहे की आपला एवढा अभ्यास व्हायचा आहे, मग ते टीचरला जाऊन कशाला विचारायला पाहिजे? तुम्हालाच माहितीये ना ते की एवढा अभ्यास व्हायचा आहे. जी गोष्ट आपल्याला स्वतःलाच माहितीये ती दुसरीकडे कशाला जाऊन बघायची किंवा दुसऱ्याला कशाला विचारायची? आता टीचरने सांगितलंय की कविता पाठ करून या, तर ते तुम्हाला माहितीये ती पाठ करायची आहे आणि तुमची किती पाठ झालीये ते थोडी टीचरला तुम्ही विचारणार आहे माझी कविता पाठ झालीये का? नाही ना, ते तुमचं तुम्हालाच माहितीये. मग याला म्हणतात हातच्या कांकणाला आरसा कशाला. म्हणजे जर जे समोर स्पष्ट दिसतंय तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्याला कशाला विचारता? कळलं? तुमचा अभ्यास किती झालाय तुम्हाला माहितीये, किंवा तुम्हाला एखादी गोष्ट किती येते ते तुम्हाला माहितीये. हो की नाही? ते दुसऱ्याला विचारायची जरूर नाही, तुम्ही तुमचं परीक्षा करू शकता, असं त्याच्या मागचा अर्थ आहे. कळला? हम्म. हो मॅम. तर चौथं कुठलं आहे? पी हळद हो गोरी. हे पी हळद हो गोरी. तुम्हाला माहितीये का असं म्हणतात हे- हळद लावली की गोरं व्हायला होतं. हा, हो पण ते असं, मॅम. हा, हो की नाही? लहान बाळांना लावतात की नाही हळद, स्किनला पण चांगली असते हळद, छान होते स्किन. पण ते पण अशीच गोष्ट आहे, ती हळूहळू होणार. आता मी जर दूध हळद प्यायली, पी हळद म्हणजे दुधात घालून प्यायची असते, डायरेक्ट हळद प्यायची नसते. आता मी जर समजा दूध आणि हळद घेतलं तर मी थोडी लगे गोरी होणार आहे? नाही ना, त्याला वेळ लागणार. कुठलीही गोष्ट व्हायला वेळ लागतो. मुद्दाम मी तुम्हाला अशा म्हणी सांगितल्यात, निवडल्यात की ज्या तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने पण उपयोगी आहेत. हा, आता पी हळद हो गोरी. आता पाढे तुम्ही पुन्हा 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 लिहिलेत तर पाठ होतील. आज पाढा शिकला तर लगेच तुम्हाला येईल का? तो नाही येणार. तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत करायला पाहिजे. कुठलीही गोष्ट आपल्याला येण्यासाठी आपण मेहनत केली पाहिजे. असं लगेच कुठलीच गोष्ट होत नाही. तुम्ही खूप मोठ्या मोठ्या लोकांचं चरित्र वाचा थोडे अजून मोठे झालात की. ते सगळे लता मंगेशकर, आशा भोसले किंवा झाकीर हुसेन, त्यांनी किती किती तास मेहनत केली हे शिकायला सगळं त्यांचं. निर्मिती, तुला काय थंडी वाजते का काय? हो, मला खोकला झालाय. हो, एवढं सगळं घालून बसलीस म्हणून. हम्म. तर पी हळद हो गोरी याचा अर्थ आहे की कुठलीही सफलता लगेच मिळत नाही, कुठलंही यश सहज साध्य होत नाही. एखाद्याला मिळतही असेल, नाही असं नाही. आता तो कोण, गुगेश बुद्धिबळ जिंकून आला, लहानपणी त्यांनी जिंकलं, कौतुकास्पद आहे. पण असा एखादाच माणूस असतो की ज्याला इतकं चटकन लगेच यश मिळतं. पण बाकीच्यांनी मेहनत करायची म्हणजे यश नक्की मिळतं. अशी कुठलीही गोष्ट लगेच लगेच होत नाही. कळलं?
पी हळद हो गोरीचा अर्थ असा आहे, कुठलीही गोष्ट पटकन होत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यायला पाहिजे. आपण कसं आपल्या लक्षात राहील, कसं आपलं चांगलं होईल आपण शोधून काढायचं. म्हणून पी हळद हो गोरी. पाचवं कुठलं आता? तेरड्याचे रंग 3 दिवस. माहितीये तेरड्याचं फूल पाहिलंय का तुम्ही? तेरडा हे फूल आहे, गणपतीत येतं. तेरडा इंग्लिश मध्ये सांग ना. तेरडा इंग्लिश मध्ये, हे तुम्ही मला इंग्लिशचं विचारलं की. तेरडा काय बाबा, सायंटिफिक नेम इम्पेशन्स बाल्सामिना. मी तुम्हाला नंतर फोटो पाठवते आपल्या ग्रुपवर. असा आहे बघा, दिसतंय का? अरे देवा, काय टोमॅटो बिमॅटो चालले. दिसतंय? हे गणपतीत येतं आणि 3च दिवस असतं ते फूल. तेरड्याचे रंग 3 दिवस, 3च दिवस असतं ते फूल. म्हणजे कसं, काय काय लोक कसे असतात माहिती, मी हे चित्र तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाठवते, मग बघा. किंवा आई बाबांना सांगा तेरडा कसा असतो दाखवा म्हणून. हा, मी पाठवते. त्याला 3च दिवस असतं. म्हणजे काय 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 मुलं कशी असतात ना, सगळं जोरात सुरू करतात पहिल्या दिवशी. किंवा आता 1 तारीख आली, 1 जानेवारी आलं, नवीन वर्ष झालो, आता मी असा अभ्यास करणार आहे ना, मी असं खेळणार आहे ना, असं सुरू करतात. 1, 2, 3 की झालं, पुढे काही नाही. किती हसू येते आम्हाला. कोण कोण असं करतं सांगा बरं मला. 1 तारीख आली किंवा नवीन महिना आला की मी असं करणार आहे, आता मी नियमित अभ्यास करणार आहे, मी लवकर उठणार आहे, असं ठरवतात. आणि मग 1, 2, 3 झालं, पुढे नाही. आधी तू केलंस का असं कधी? ठरवतोस का असं मी असं करेन आणि करतच नाही? ठरवत नाही मी, जस्ट जातो पुढे. हा, जे काय तुम्ही घेतलं, मी ठरवत नाही कधी. ठरवत नाही काय? बरं, आणि कोण ठरवतं? अनघा, अद्विका? हसू खूप येते बाबा सगळ्यांना. मग त्याला म्हणतात तेरड्याचे रंग 3 दिवस. म्हणजे फक्त करून बघायचं, सुरुवात करायची जोरात आणि पुढं काही करायचं नाही. हा, ओजस्वी, किती मनापासून हसू येते. आई असंच बोलते का? हं? हं? नाही मॅम. नाही, मग तुला का हसू का आलं एवढं? मॅम म्हणजे असंच होतं माझं पण. असं होतं ना, सगळ्यांचंच होतं रजा. आम्ही पण लहान असताना असं होत होतं. म्हणून काय करायचं, आपण सातत्य ठेवायचं कुठल्याही गोष्टीत. हा, म्हणून असं म्हण ठेवलीये मुद्दाम, तेरड्याचे रंग 3 दिवस. आपण काही तेरडा नाहीये ना, आपण माणूस आहे ना. ते तर हो झाड आहे, मॅम. त्याच्या हातात काही नाहीये, पण आपल्या हातात आहे की नाही. आपण कुठलीही गोष्ट सातत्याने करू शकतो की नाही. कुठलाही असू दे, खेळ असू दे, अभ्यास असू दे, वाचन असू दे, स्तोत्र म्हणणं असू दे, आपण ते रोज करायला पाहिजे. हा, सुरुवात करायची आणि थांबायचं असं करायचं नाही. ठीक आहे? म्हणून मी सगळ्या म्हणी कशा निवडल्यात, खूप म्हणी आहेत, शेकडो म्हणी आहेत, 100-150 म्हणी येतात मला, पण मी काय या निवडल्या, तुमच्यातला उपयोगी होतील त्या निवडल्यात मी. कळलं? पी हळद हो गोरी म्हणजे कुठलीही गोष्ट सहज साध्य होत नाही. ते साध्य करण्यासाठी तेरड्याचे रिंग 3 दिवस चालणार नाही, तुम्हाला सतत करायला पाहिजे. ठीक आहे? कळतंय सगळ्यांना? हा, थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे तुम्ही कामाला सुरुवात केली की तुमचं काम हे होणारच, यशस्वी तुम्ही होणारच. हा, आणि जे आपल्याला माहितीये हातच्या कांकणाला आरसा कशाला, जे आपल्यालाच माहितीये आपण कुठे कमी पडतोय हे आपल्याला माहितीये, त्याच्यावर आपण मात करायची. काय ते तुम्हीच करू शकता की नाही. आता जर डोंगर चढायचा एखाद्याला, तर त्याला स्वतःलाच चढायला पाहिजे ना. तिथे आई बाबा येऊन काय उपयोग आहे? डोंगरावर तुम्हालाच चढायला हवंय ना, बरोबर की नाही. म्हणजे तुमचं काम तुम्हालाच करायला पाहिजे. त्यामुळे आपण स्वतःला ओळखायला पाहिजे
की मी कशात मला चांगलं आहे, मी चांगली आहे, कशात मी कमी पडतीये. असं स्वतः आपण आपल्याला जज करायचं. त्याला म्हणायचं हातच्या कंकणाला आरसा कशाला. हा आणि काय होतं, अति तेथे माती. कुठलीही गोष्ट अति करायची नाही. आता आपण अति जेवलो तरी ते आपल्याला पचत नाही की नाही, बरोबर की नाही. मग जास्त काहीतरी उलटी होते, असं होतं की नाही, किंवा मग कस तरी व्हायला लागतं, अनिझी होतं. कुठलीही गोष्ट अति करायची नाही. ठीक आहे. अशा या 5 म्हणी सांगितल्यात मी, लक्षात राहील. हा मग सतत अभ्यास करायचा, हळूहळू कणाकणाने ज्ञान मिळवत राहायचं, आपण आपल्याला ओळखायचं आणि सातत्याने करायचं. ठीक आहे. आता मला प्रत्येकाने असा शब्द सांगायचा आहे एक की ज्याला काना मात्रा वेलांटी काही नाहीये. ओके. 4 अक्षरी, 4-5 अक्षरी चालेल. मी एक उदाहरण देऊ. अवखळ, मम ज्याला कमल. काही नाहीये बघा. अवखळ. मम कमल. कमल. हा कमळ, करेक्ट. सांगा बघूया आणखीन कोणाला येत आहे. आठवा जरा मम चालणाऱ्या अवघड. बुद्धीला. हा अवघड. अवघड, बरोबर. मम अवगुण. वे नाही. अवगुण नाही होणार. गुला गला मात्रा आहे ना, उकार आहे ना. पाठ. हा पाठ. पाठ. पला काना आहे, काही नाही पाहिजे. काना मात्रा वेलांटी काही नाही पाहिजे. मम हळद. हळद, बरोबर. शाबास. रस. हा रस. मॅम थर्मस. एक एक सांगा. आधी काय सांगितलं. रस. रस. कोणी सांगितलं. घड्याळ. काकी. मम्मी. सांग, एकेकाने सांगा. मॅम थर्मस. हा मॅम थर्मस. थर्मास कसं. थर्मास तर इंग्लिश शब्द आहे आणि थर्मास तर सगळं आहे ना, काना मात्रा जोडाक्षर आहे, र आहे त्याच्यात. थर्मस. थर्मस. थर्मस तो इंग्लिश शब्द आहे. आम्ही त्याला थर्मास म्हणतो. इंग्लिश शब्द आहे ना तो. बघ, अवघड, अवखळ आणि काय सांगितलं. रस, हळद. अधिक घर. अधिकाने काय ढग. सांगितलं. ढग. 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 घर. मॅम घड्याळ. घड्याळ नाही. ड ला य आणि आ आहे ना. हा घर. मॅम हसन. हसन पण ते गावाचं नाव आहे आणि हा आहे ना तो हासन आहे. मॅम हसन नाव. नाव नको. हसन नाव आहे, बरोबर आहे. तशी पण आहेत, बरीच आहेत. मग धडपड. धडपड. वा. खळखळ. खळखळ. हा तळ. शाबास. मॅम आठवा आठवा. पटकन. दगड. जरा चेअरअप. दगड. मॅम व्हेरी गुड. पटकन. हा पटकन. पटकन पटपट. चालेल. पटपट. पटपट चालेल. पटकन. तळ. चटकन चालेल. बघा किती आठवले. आता लिहा बघू पटकन. पटकन शब्द लिहा. हेडिंग काय लिहू. हेडिंग काय लिहाल. काहीच नका लिहू हेडिंग. काहीतरी तरी लिहायला पाहिजे. काय तरी बरं लिहायचा. आता सांगू शकते मी. काना मात्रा विरहित शब्द. काना मात्रा. काय. काना मात्रा हम्म. अनुस्वार विरहित. थांब थांब थांब. अनुस्वार विरहित. विरहित. हित. मग शब्द. शब्द पण आहे. हा शब्द पण आहे. शब्द ब द जोडाक्षर आहे ना, चालेल. शब्द पण. मग तळ. तळ. तळणं. तळणं पण चालेल, पण ते ने आहे खरं. तळणे शब्द आहे ना. सगळी जी आपली क्रियापद आहेत ना, ते एंडिंग मात्रा आहे त्याला सगळ्याला. धावणे, करणे, मरणे, भरणे.
सगळ्याला ए ची मात्रा आहे. निर्मिती, तुला उशीर का ग झाला? मॅम नेटवर्क इश्यू होता. नेटवर्क इश्यू होता. आज दोघच नाही आले, चिन्मय आणि प्रियल. बाकी सगळी मुलं आली. या सगळ्यांना शाळा आवडती. आपण हे वाचायचंय. किती वाजले? मी लक्ष नाही दिलं आज. संपत आले की वेळ. झालं का लिहून? दारू शकतो नाही ना? नाही, द ला काना आहे ना. मॅम पत्र. पत्र पण चालेल, पण त ला र. ठीक आहे, पत्र चालेल. त्याला काना मात्रा नाही, प वेलांटी. आणि त्र. त ला र आहे ना, पत्र. नाही, हे बघ, मात्रामध्ये असं लिहिलंय. हो ना, मग पत्राला पण चालेल. हो, पण तेच जोडाक्षर आहे ना ते. एक अक्षर नाही, दोन अक्षर आहेत ना, त आणि र. अर्धा त, त्याला र. पत्र. ठीक आहे, चालेल. मॅम पण. पण चालेल. पण जरा मोठे शब्द शोधा. मगर. मगर चालेल. मॅम झालं. फणस, फणस, पपनस, अननस. संत्र. संत्र नाही चालणार ना, अनुस्वार आहे ना. एक सेकंड इथे ना. हम्म तरी का 5-5 तरी झाले का लिहून? फळ. फळ चालेल ना. फणस. 6 लिहिले. वा. कण चालेल, बरोबर आहे. कण चालेल. मन चालेल. नमन चालेल. वदन चालेल. बघा, एकदा विचार करायला लागल्यावर खूप खूप शब्द येतात की नाही आपल्याला. आता थेंबे थेंबे तळे साचे. आता किती 10-12 शब्द झाले की नाही तुमचे? तळ. हा, तळ. तळ. तळ पण चालेल. तळ म्हणजे सैनिकांचं जे हे असतं ना, त्याला तळ म्हणतात. सैनिकांची जी थांबायची जागा असते त्याला तळ म्हणतात. असं बघा, साचलं की नाही तुमचं? थेंबे थेंबे तळे साचे. भरपूर झाले की नाही शब्द? हात. नाही, हातला हा येतो. ओके. खत. खत चालेल. हत्ती. हत्ती नाही चालणार. तला ई ची मात्रा आहे ना. ठीक आहे, कळलं तुम्हाला? अशी एक गंमत. माती. नाही, माती नाही. माती नाही चालणार. मत चालेल. वोट. मत चालेल. मध पण चालेल. वा. असे शब्द आपण केले ना की आपल्याला शब्दकोड सोडवायला मजा येते. मग बटन नाही. बटण चालेल. मराठीत पण तर इंग्लिश मधलं आहे. मराठीत पण बटणच घे. गुंडी म्हणतात. गुंडी माहितीये का बटणाला? पण आता आपण तो वापरतो मराठीत. दात. दात नाही. दात नाही चालणार. दंत. दंत पण द ला अनुस्वार आहे ना. दंत. ठीक आहे. तर आपण समानार्थी शब्द पण शिकलो होतो. आठवत आहेत का? समानार्थी शब्द म्हणजे कान नाही. कान नाही. मॅम फक्त. नाही. हा, फक्त. फक्त चालेल, पण जोडाक्षर आहे त्याच्यात. ठीक आहे, पण काना मात्रा वेलांटी नाही चालेल. भक्त. हा, भक्त. नळ. भक्त, नळ चालेल. बघा किती आठवले की नाही? आता आपण समानार्थी शब्द पण शिकलो होतो. कोणाकोणाला आठवते समानार्थी शब्द? सांग निर्मिती. म्हणजे सिनोनिम्स. नयन कशाचं सिनोनिम्स आहे सांगा? नयन. डोळे. नयन. डोळे. डोळे. व्हेरी गुड. शाबास. मग कानला आणि काय आहे सांगा? मॅम कर्ण.
बरोबर, व्हेरी गुड. आणि दात, दंत. 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 करेक्ट वज्र करेक्ट नाही, करेक्ट, वज्र व्हेरी नाही. गुड. हात, हस्त. हस्त. लव यू. मस्त. किती शहाणी मुलं आहेत बाबा खरंच. आणि काय, खुश झाले मी एकदम. नाक, नाकला काय आहे ब्रो? मॅम नासिका. करेक्ट, व्हेरी गुड. कोणी सांगितलं? मॅम मी. वाव, ग्रेट. नासिका, बरोबर. नासिका मराठीमध्ये पण वापरल्या जाते का? हो, संस्कृत वर्ड आहे ना, शब्द आहे ना. हो. संस्कृत, मराठी भाषा कुठून उत्पन्न झाली माहितीये का तुम्हाला? संस्कृत. संस्कृत मधून आहे. त्यामुळे बरेचसे शब्द आपण संस्कृत मधलेच घेतलेले आहेत. संस्कृतोद्भव म्हणतात त्याला. वेगवेगळ्या भाषेतले शब्द घेऊन तयार झाले ना मराठी. म्हणजे कुठलीही भाषा अशीच तयार होते. तेच हिंदी, मराठी आणि कन्नडा हम्म. संस्कृत मधून आले. संस्कृतोद्भव आहेत. त्यामुळे बरेच शब्द कन्नड आणि मराठीमध्ये पण सारखे आहेत. आता पाणीला काय शब्द आहे कन्नडामध्ये? नीर. नीर. ते नीर संस्कृत आहे. आणि मिठाला काय म्हणतात? कशात? कन्नडामध्ये? हा, काहीतरी स स की काहीतरी पासून आहे. उप्पू, उप्पू का पप्पू काहीतरी उप्पू म्हणतात ना. उप्पू उप्पू उप्पू. उप्पू, हा. आणि याच्यात संस्कृत मध्ये लवण म्हणतात. लवण. लवण. लवण म्हणजे मीठ. नाही का एका मुलाचं माझ्या शाळेमध्ये नाव लवण आहे. लवण. मॅम आणि तेलुगू पण, कारण की मराठीत आपण लवंग म्हणतो, तेलुगूमध्ये त्याला लवंगम म्हणतात. हा, ते काय काय शब्द असे सारखे आहेत बऱ्याच भाषेतनं, कारण बहुतेक भाषा संस्कृत मधनं आलेल्या आहेत. आपली मूळ भाषा तुम्हाला माहितीये का आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय? माहितीये का अभिजात म्हणजे काय? खूप जुनी भाषा आहे आपली, 5,000 वर्षापूर्वींची. वाव. म्हणून त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. त्यामुळे आपण आता छान अभ्यास करून पुढे न्यायचे, हो की नाही? सगळ्यात जुनी भाषा तमिळ आहे. हा, सगळ्यात जुनी तमिळ आहे. तिला आधीच दिलं होतं, हो ना? उर्दू पण. हा, उर्दू नाही, तुळू तुळू सॉरी तुळू. तुळू नाही माहिती मला, पण तमिळ माहितीये. अभिजात भाषा आता किती आहेत? कमी आहेत ना, अजून सगळ्यांना नाही दिलेलं. अभिजात भाषा 11 भाषांना मिळाल्या आता 2024 मध्ये. सगळ्यात तमिळ पहिल्यांदी, आणि त्याच्यानंतर आता 11 भाषांना मिळालेलं आहे. त्याच्यात मराठी आहे. सांग तुझी नावं. सांगू नावं? हो. बघा, तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उडिया, मराठी, बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी अशा 11 भाषांना 10 अभिजात. झाले. कुठले राहिलं का वाचायचं माझं? तमिळ नाही म्हणलीस तू. तमिळच सुरुवात केली. तमिळ पहिली सगळ्यात तू तेलुगू 2004 मध्ये मिळाली त्याला, असं गुगल सांगतंय. हा, बोल. प्राकृत तमिळच्या आधी होती का? प्राकृत नंतर असावी, कारण त्यांनी नंतर पहिल्यांदा तमिळला दिले. थोडस कसं असतं ना, सरकारी मामला आहे ना, त्यामुळे पुढे मागे होऊ शकतं. सरकार ठरवतं ना. जरी हे असेल प्राकृत आधीचे असेल तरी दर्जा तमिळला आधी मिळाला असेल. प्राकृत 6th सेंचुरी मध्ये होती, कारण बुद्धिझमच्या वेळेस होती ती. पण दर्जा मिळायला उशीर झाला असेल, असंही होऊ शकतं की नाही. आणि इव्हन आपली ज्ञानेश्वरी सुद्धा प्राकृत भाषेतच आहे. हे जे पुरस्कार आहे ते फक्त ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीता. इंडियाच्या भाषेला भेटतील ना? हो, फक्त इंडियातल्या. भारत सरकार देतं ना. आता ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीताच ना. भगवद्गीतेचं प्राकृत भाषेत, तेच सांगते, ती त्याची भाषा प्राकृत आहे. भगवद्गीता संस्कृत मध्ये आहे. ती सगळ्या लोकांना समजत नव्हती, ती समजावी म्हणून ज्ञानेश्वरांनी
त्याचं नाव खरं आहे भावार्थ दीपिका, पण आपण ज्ञानेश्वरी म्हणतो त्याला. ती आपण त्यांनी त्याचं नाव का प्राकृत चेंज मध्ये केलं? लिहिली. हा, त्याचं आपण नाव का बदललं? नाव बदललं नाही ग, प्रेमाने म्हणतो आपण त्याला. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, त्यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे, आपण नाव नाही बदललं त्याचं. मग भगवद्गीताच आहे आता का? विठ्ठलाचं नाव आहे, विठ्ठल नाव आहे, पण आपण माऊली म्हणतो की नाही त्याला, हम्म. तसंच. मग प्रेमाने काय म्हणू शकतो ना आपण. ज्ञानेश्वरांनी त्यांना नाव दिलं होतं भावार्थ दीपिका, पण आपण ज्ञानेश्वरी म्हणतो कारण ते जास्त जवळचं वाटतं आपल्याला. त्यांनी ती प्राकृत मध्येच लिहिली होती. ठीक आहे. आता आपल्याला काय काय शिकायचं माहितीये का शिवाजी महाराजांच्या पुस्तकात? त्याच्यात संतांची माहिती पण आहे सुरुवातीला. मला आणि पीडीएफ मग मिळालं होतं. आ मला तुझं पीडीएफ मिळालं. मिळालं. हम्म. आता मग आता पुस्तक मागवलंय. तुम्ही कोण कोण भाग घेते सांगा मला. ह्याची कॉम्पिटिशन आहे, नृत्याची स्पर्धा आहे. कोणी कोणी भाग घेतलाय? मी व्हेरी गुड, ऑल दी बेस्ट. आणि बघायला कोण कोण येणार आहे? यायलाच पाहिजे. तुमचे सर्टिफिकेट्स आहेत, ट्रॉफी अँड सर्टिफिकेट मॅम घ्यायला यायचंय. कोणत्या तारखेला आहे? 2 फेब्रुवारी रविवारी. अनाऊन्स करा ना. हा, रिझल्ट अनाऊन्स करा ना. काय अनाऊन्स करू? रिझल्ट परीक्षेचे. तुम्ही पासच आहात की सगळे? केव्हाच टाकलेत की परीक्षेत? हे आताचे नव्हे, मागच्या वर्षीच 24चं नव्हे, 23ची सर्टिफिकेट आली आहेत. तू दिली आहेस का परीक्षा 23ची? किती मिळाले आम्हाला? आता अजून आले नाही रिझल्ट राजा, थोडं एप्रिल मला मध्ये 23 येतात. ला आले होते का? तिसरी होते का मी? 23 ला. अगं ते तू जाऊन घेऊन आलीस ना जमशेदपूरला, आपलं जबलपूरला. हा. पण हे बाकीचे आले नव्हते ना, ती बक्षीस तू आणली कोण आहेस कोण ना. कोण मिळालं होतं? मला मिळालं होतं. अद्विकाला आहे ना. हो मॅम. हा, अद्विका आहे. एक्झाम चालू होती तेव्हा. हा, हो. आम्ही आणल्यात तुमच्या ट्रॉफी, सर्टिफिकेट, ट्रॉफी सगळं आलेलं आहे. सगळ्यांनी यायचंय घ्यायला. पार्टच मामी आम्ही स्कॅन करून अद्विका आणि पाठवूया. ओवी वाटतंय. आहे सगळे, ओजस्वी आहे, ओवी आहे. आधी आधी बसला होता की नाही मागच्या वर्षी, मला आठवत नाही आता. म्हणजे बसले होते सगळ्यांचे आलेत. जियाचं आहे, हम्म. सगळ्यांचे आलेत सर्टिफिकेट्स आले आहेत, ट्रॉफी आलेत ज्यांचे मेरिट माझे मध्ये आले? येते. तू बसला होता का मागच्या वर्षी 23 मध्ये? 23 मध्ये बसला असं आठवत नाही मला. मग आज सर्टिफिकेट आले जे जे बसलेत त्यांचे. ते आई बाबा असतील ग्रुपमध्ये, टाकले बापूंनी, लिस्ट टाकली. त्यामुळे तू का नाही रे भाग घेत डान्स कॉम्पिटिशन मध्ये? आधी मला नाही आवडत. नाही आवडत डान्स? ओवी, ओवी तर शिकायला जाते ना. हा, मॅम मॅम आम्ही बघतो. बघतो. कारण मग कारण कोणतरी माझी सेकंड लेवलची ऑलिम्पियड एक्झाम आहे. कधी आहे? त्याच दिवशी? हा. ओहो. निर्मिती, तू पण शिकते ना डान्स? नाही मॅम, हा, नाही मॅम. नाही नाही, शिकत. बघायला या. ओजस्वी, मॅम आईला विचारते. आईला विचारते. तू बक्षीस घ्यायला तरी ये. हा, ठीक ओके आहे. मॅम. हा, मग करायचा बंद. किती वाजले? कोणी काय शिकलंय का नवीन गाणं बिणं? हा, काही नाही, स्तोत्र गाणं मॅम काही मला नाही. म्हणायला आवडलं असतं, पण माझा घसा खराब आहे. घसा जरा खराब आहे ना, जरा हळदीचं दूध बीत पी. गोरी व्हायसाठी नाही, घसा छान होण्यासाठी. गोरे तर आपण सगळेच आहे. अनगाद्विका, म्हणा काहीतरी. नाही, असं नाही बाबा, शिकायचं मध्ये मध्ये. शाळा नसली म्हणून काय झालं? काहीतरी एखादी गोष्ट वाचायची, आज काहीतरी. आमची एक्झाम संपली. आज संपली? हा. सुट्टी नंतर होती? हा. ओहो, मग काय क्रिसमसच्या सुट्टीत अभ्यासच करावा लागला असेल. हो मॅम. बऱ्याच शाळांनी तसं केलं, नंतर ठेवलंय. पार्थ, तुला त्रास तर नाही ना 7:30 ला शाळा केली तर? मला 7:30 ला शाळेला निघावं लागतं. मग आता झाली का वेळ तुझी? आता 7 वाजलेत. हा, म्हणजे ठीक आहे ना, 7:30 केलं तर चालेल ना. हे यांच्या इकडे क्लास असतात रे, म्हणून 7:30 केलं इकडची वेळ.
म्हणजे 6:30 to 7:30 का? हा, नाही आता 7:30 इथलं इंडिया टाइम 7:30 to 8:30 केलंय. नाही ना प्रॉब्लेम तुला आता? हो, आता नाही प्रॉब्लेम. हा, ठीक आहे. चला मग आता होमवर्क काय देऊ तुम्हाला? बरं, मी ते सांगत होते त्या हिस्ट्रीच्या पुस्तकात आधी संतांची माहिती आहे. मग तुम्हाला माहिती आहे का संत कोणाला म्हणतात ते? सेंट. पण ते कोणाला म्हणतात? सेंट इंग्लिश झालं ना. वाल्मिकी वाल्मिकी व्यास. लोक जे देवाची नामस्मरण करते. हम्म. आणि काय करतात सांगा बरं. बरं संतांची नावं तर सांगा. आणि ते देवांचा जप करते. हा, बरं आम्हाला आधी संतांची नावं सांगा. माहित नाही. एक एक जणांनी सांगा. संत ज्ञानेश्वर, हा, थांब पार्थ तू संत सांग. तुकाराम थांब महाराज, थांब थांब, संत सगळ्यांनी एक एक सांगा. पार्थ तू सांग. अ, संत नामदेव. करेक्ट. अनघा? संत ज्ञानेश्वर, दुसरं सांग ना, तिने ज्ञानेश्वर सांगितलं, तू दुसरं सांग. वाल्मिकी. वाल्मिकी ना संत ते ऋषी होते. बरं त्यात आणि फरक आहे, ठीक आहे. आणखीन सांग. मॅम मी सांगू? व्यास. हा सांग. संत तुकाराम. त्यांनी सांगितलं ना संत तुकाराम. नाही. व्यास. नाही, व्यास तर सगळ्यांच्या गुरु आहेत, सगळ्यांचे गुरु आहेत. हे वाल्मिकी वगैरे हे सगळे ऋषी होते, खूप जुन्या काळातले. हे संत म्हणजे आताच्या काळात झालेले. आता ऋषी आणि संतांमध्ये फरक काय आहे? कलियुगातले. फरक काय आहे असा म्हणजे ऋषी हे खूप सारं ते देवांचेच अवतार आहेत खरं सांगायचं तर. ऋषी म्हणजे खूप सारी तपस्या करून त्यांनी देवांकडून काही काय म्हणतात ते वरदान मिळवलेलं असतं. खूप सारी तपसाधना केलेली असते. आणि संत जे आहेत ना ते मानवी धर्मातले आहेत, आपल्यासारखी माणसं आहेत. पण मॅम. त्यांनी देवाचं मॅम. चिंतन करून समाजाला म्हणजे काय म्हणतात सगळ्या आम जनतेला, पब्लिकला काहीतरी शिकवण दिलेली असते. चांगलं कसं वागावं, देवाची भक्ती कशी करावी. आता तुकाराम ते विठ्ठलाचे भक्त होतेच, पण त्याबरोबर त्यांनी अभंग असे लिहिले की त्यातून समाज प्रबोधन घडेल, समाजाला काहीतरी शिकवण मिळेल. आता सोप्पा अभंग आहे बघा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. आता आपण सारखं म्हणतो ना झाडं लावा झाडं जगवा. ते तुकारामांनी तेव्हाच सांगितलंय आपल्याला की वृक्षवल्लीच आपले सगळे सोयरे, त्यांचं रक्षण करा. असं संतांचं मॅम. काम असतं. मला ना ते पुस्तक सापडेना. रामदासांनी पण असंच केलंय, मनाचे श्लोक रचले, त्याच्यातून आपल्याला उपदेश दिला. जे ते सु- देवाची भक्ती पण करतात आणि समाजाला शिकवण पण देतात. समाजाचं गजानन चांगलं व्हावं महाराज होऊ तुमचं. शकतात संत? काय काय? गजानन महाराज होऊ शकतात हो, संत? संत गजानन महाराज त्याने पण तेच केलं ना, भक्ती करायची शिकवली देवाची, आणि कसं तुम्ही चांगलं वागावं, एकमेकांशी कसं वागावं हे पण आणि संत साईबाबा. शिकवतात. साईबाबा पण ते म्हणतात ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे आपल्याला शिकवण आहे ना ही त्याची, की तू चांगलं काम करत राहा, देव तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. तर आणि आपलं दुसऱ्या रिलिजन मध्ये, ख्रिश्चियनिटी मध्ये जीजस पण होऊ शकतं ना? जीसस पण होऊ शकतं, पण त्याचं थोडंसं वेगळं आहे. आपली आणि त्यांची संस्कृतीच वेगळी आहे ना. त्यामुळे त्यांना ते सेंट म्हणतात, त्यांच्या जे शिकून पुढे शिकवतात ते तिथे बायबल वगैरे, हिंदूमध्ये त्यांना ते सेंट वेद म्हणतात. म्हणतात. हिंदूमध्ये वेद म्हणतात, पण ख्रिश्चियनिटी मध्ये बायबल म्हणतात. बायबल म्हणतात. त्यांचे ते धर्मग्रंथ आहेत. तर आपल्याला त्या पुस्तकात शिवाजी महाराजांचं असलं ना तरी सुरुवातीला थोडस संतांविषयी पण माहिती आहे. मग आणि संतांनी तेच काय म्हणजे केलं असं ते आपण श्लोक सगळं म्हणतो ना. शिकणार आहे आता. आम्ही श्लोक म्हणतो, पण ते ख्रिश्चन वाले वर्स म्हणतात. काय म्हणतात? वर्स वर्स. म्हणजे हे बघ, आम्ही जसं हिंदूमध्ये श्लोक म्हणतो, हा हा, त्याला ते वर्स म्हणजे बर धडे. बर धडे. बर बर
ते आता प्रत्येकाने काहीतरी चॅप्टरला नाव दिलंच असेल ना, आपण अध्याय म्हणतो, कारण काहीतरी तर आता तुमच्या धड्यांना क्रमांक नसतात का, लेसन 1 लेसन 2, तसंच आहे. मग ते काही त्याला म्हणू शकतात ते. मॅम हम्म. मुस्लिम लोक मोहम्मद पण एक आहे संत. पैगंबर ना, मोहम्मद पैगंबर. पण आपण आपल्या संतांविषयी बोलूयात. त्यांचं आपल्याला पूर्ण नॉलेज नाही की नाही त्यांच्या धर्माबद्दल, बरोबर की नाही. त्यामुळे आपण आपलेच बघूया. मग त्या धड्यात आपल्याला शिवाजी महाराजांचं तर वाचायचं शिकायचंच आहे, त्याच्याबरोबर काही संतांची पण माहिती घ्यायची, असं मला तुम्हाला सांगायचंय. ओके. आणि मग कसं त्यांनी मुस्लिमांचं राज्य हे केलं, कसं शपथ घेतली, किती लहानपणी त्यांनी सुरुवात केली काम करायला, सगळं तुम्हाला शिकणं खूप आवश्यक आहे. कारण हे शिवाजी महाराज आहेत ना, ते एक आपले आयडॉल म्हणजे काय म्हणतात, वेट कुणीही त्यांचा आदर्श ठेवावा अशी व्यक्ती आहे. त्यांचं डिसिजन मेकिंग म्हणजे कसे ते निर्णय घ्यायचे, कसे युक्तीने लढायचे, हे खूप शिकण्यासारखं आहे सगळं. आणि तुम्ही जर हे लहानपणी शिकलात ना, तुम्हाला ते कायम आयुष्यभर उपयोगी आयडियल पडेल. पर्सन. आयडियल पर्सन, करेक्ट. म्हणून तुम्हाला आम्ही ते शिकवणार आहे. आणि हे सोपं महाराष्ट्रात हे इयत्ता 4थीला पुस्तक आहे, PDF ऑलरेडी काढून ठेवलंय. करून ठेवलंय ना. आपण सगळ्यांकडे आहे का PDF? जमेल का तुम्हाला वाचून पुढच्या याला सुरू करूया पुस्तक येईपर्यंत? हा, सगळ्यांकडे आहे PDF? फक्त प्रिंट त्याच्यात नाही लिहायला घेतलं तरी नको चालेल, लावूस. डाउनलोड करून ठेवा. मग माझ्याकडे लिहायला नको लावूस, कारण लिहिता नाही मी येणार. हा लिहायला नको लावूस, लिहिता नाही येणार. लिहायचं नाही, नुसतं आपण वाचूया. हा. हा, पुस्तक आल्यावर प्रश्न हे घेऊ. आणि याचं प्रश्न उत्तर नाही केली तरी चालेल, आपण मेन माहिती करून घेऊया आपण. हा, ठीक आहे. मी परत ते पाठवते ग्रुपवर आपल्या. ठीक आहे. ओके. पुढच्या याला वाचायला सुरुवात करूया, चालेल ना. तोपर्यंत येईलच पुस्तक. करूया बंद आता. माझ्याकडे नाही PDF. पाठवते ना आता ग्रुपमध्ये परत पाठवते. एक पुस्तक मिळेपर्यंत 2 तारखेपर्यंत येईल पुस्तक. हा, आणि जर 2 तारखेला मी प्रत्यक्षच देईन आणि नाहीच कोणी येऊ शकलं 2 तारखेला, तर मग बघू कसं पाठवायचं. ठीक आहे. मी मागवलेत मुंबईहून. चला करूया एंड. बाय बाय. छान मजा करा. शुभरात्री मॅम. शुभरात्री. बाय, बाय शुभरात्री. बाय.